पोलीस अनेकदा कारवाई करतात. या कारवाईमध्ये गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या वस्तू जप्त केल्या जातात. अनेकदा यामध्ये धारदार शस्त्र असतात, काही वेळा गावठी कट्टे असतात, वेगवेगळ्या पद्धतीच्या पिस्टल्स असतात, फायरआर्म्स असतात आणि काही वेळा जिवंत काडतुस सुद्धा असतात. जिवंत काडतुस पकडल्यानंतर ही काडतुस किती असतात? फार तर 2, 4, 10, 15, 20 मॅक्सिमम. मात्र एखाद्या आरोपीच्या घरून तब्बल 200 जिवंत काडतुस सापडल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? प्रचंड धक्कादायक अशी ही सगळी कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे आणि पुण्यातल्या प्रत्येकालाच हादरवून टाकणारी ही कारवाई असलेलं पाहायला मिळते. कारण या कारवाईमध्ये एका गुन्हेगाराच्या घरून तब्बल 200 जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहेत आणि हे कमी की काय, म्हणून 200 जिवंत काडतुसांबरोबर 200 यूज केलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या पुंगळ्या आपण ज्याला म्हणतो त्या सुद्धा सापडल्यात. आणि हा गुन्हेगार कोण आहे? तर निलेश घायवळचा नंबरकारी आहे, ज्याचं नाव आहे अजय सरोदे. अजय सरोदे हा नेमका कोणत्या प्रकरणातला आरोपी आहे, त्याच्या घरी नेमकं काय काय सापडलंय आणि त्याचबरोबर निलेश घायवळच्या गँगच्या टार्गेटवर नेमकं कोण कोण होतं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. कुख्यात गुंड निलेश घायवळ हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला पाहायला मिळतोय. तो भारतात नसून परदेशात फिरतोय. परदेशात तो फरार आहे. पुणे पोलिसांकडून अनेक प्रयत्न करून अजूनही त्याला भारतात परत आणण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये आणि अजून तरी तो भारतात येण्याची कुठलीही चिन्ह पाहायला मिळत नाहीयेत. मात्र तो जरी तिथे असला तरी त्याच्या मागे त्याचे नंबरकारी इथे मोठमोठे पराक्रम करताना पाहायला मिळतात आणि हळूहळू त्यांच्यावरती सुद्धा पुणे पोलीस कारवाई करताना दिसतात. खरं तर निलेश घायवळचं नाव ज्या प्रकरणामध्ये आता पुन्हा एकदा चर्चेत आलेलं होतं किंवा हा पर्टिक्युलर गुन्हा ज्या गुन्ह्यातलं हे सगळं प्रकरण आहे ते म्हणजे कोथरूडचं गोळीबार प्रकरण आणि कोयत्याने हल्ल्याचं प्रकरण. याच प्रकरणामधला हा सह आरोपी आहे अजय सरोदे. अजय सरोदे ज्यावेळी कोथरूडचा हा सगळा गुन्हा घडला तेव्हापासून तो फरार होता. त्यामुळे त्याच्या मागावर पोलीस अनेक दिवसांपासून होतेच. मात्र या सगळ्यामध्ये पुणे पोलिसांनी 3 दिवसांपूर्वी पुणे पोलिसांना यश आलं. या सगळ्या कारवाईमध्ये त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवरती गाणगापूर वगैरे ज्या ठिकाणी त्या परिसरामधून या अजय सरोदेला अटक केली. अजय सरोदे हा गेल्या अनेक वर्षांपासून या निलेश घायवळच्या गँगमध्ये त्याचा सदस्य म्हणून काम करताना पाहायला मिळतो. तो निलेश घायवळचा जवळचा नंबरकारी असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच जेव्हा 3 दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी त्याला अटक केली त्यानंतर अर्थातच त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्याचा जो काही जबाब नोंदवला होता त्यातून बऱ्याच गोष्टी धक्कादायक खुलासे समोर आलेले होते आणि त्यामुळेच कुठेतरी त्याची झडती घेणं आणि सगळं चेकिंग नीट होणं हे पुणे पोलिसांसाठी अतिशय महत्त्वाचं त्यांना वाटलेलं होतं. त्यामुळेच त्याच्या घराची झडती काल घेण्यात आली आणि याच झडतीमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. पहिलं तर या झडतीमध्ये सापडल्या 200 जिवंत काडतुस म्हणजे बंदुकीच्या गोळ्या ज्या असतात त्या सापडल्या. त्याचबरोबर 200 यूज केलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्या सुद्धा सापडल्या. त्याचबरोबर जेव्हा पोलीस या सगळ्यामध्ये आणखी तपास करत होते, मुळात इतका मोठा बंदुकीच्या गोळ्यांचा साठा बघून पुणे पोलिसांना सुद्धा आश्चर्य वाटलेलं होतं. पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून हे सगळं सुरू आहे आणि पुणे पोलिसांना याविषयीची कुठलीच खबर कशी काय लागत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. पण या सगळ्यामध्ये जितकं हे हादरवणारं आहे की एखाद्या गुन्हेगाराच्या घरी 200 बंदुकीच्या गोळ्या सापडतात किंवा 200 वेळा जेव्हा पुंगळ्या सापडतात याचा अर्थ होतो की त्यांनी 200 वेळा त्या पिस्टल मधून बंदुकीने गोळ्या त्या झाडलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्या त्या 200 पुंगळ्या त्याच्याकडे आहेत. म्हणजे त्याने 200 वेळा बंदुकीने गोळी झाडण्याचा सराव केलाय किंवा मग कुणावरती तरी हा सगळा प्रयोग करून पाहिलेला आहे. हे सगळं असताना दुसरीकडे यापेक्षाही जास्त हादरवणारी गोष्ट होती ती म्हणजे या अजय सरोदेकडे चक्क परवानाधारक पिस्टल आहे आणि त्याला हा परवाना जानेवारी 2024 मध्येच मिळालाय, अर्थात पुणे पोलिसांकडून मिळालाय. त्यामुळे मुळातच अजय सरोदेला हा परवाना दिला कुणी, हा सगळ्यात गंभीर प्रश्न सध्या उपस्थित झालेला पाहायला मिळतोय. कारण अजय सरोदे कुणी मोठा बिझनेसमन नाही, कुणी राजकीय नेता नाही, कुणी सेलिब्रिटी नाही. जे जे काही निकष लागतात बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी तशा कुठल्या निकषांमध्ये तो बसत होता, त्यामुळे त्याला हा बंदुकीचा परवाना मिळाला, हा सगळ्यात गंभीर प्रश्न सध्या उपस्थित झालेला पाहायला मिळतोय. आपण जर बघितलं तर आत्ताचे जे सीपी आहेत अमितेश कुमार, त्यांच्या आधीपर्यंतचे जे सीपी होते किंवा ते जोपर्यंत पुण्यामध्ये त्यांचं पोस्टिंग झालेलं नव्हतं त्याच्या आधीपर्यंत सर्रास
खूप मोठमोठ्या गुन्हेगारांना आपण म्हणू शकतो, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना सर्रासपणे अशा पद्धतीचे बंदुकीचे परवाने दिलेले आपण ऐकलेलं आहे. या आधी सुद्धा अशा पद्धतीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यापैकीच एक हे प्रकरण असलेलं दिसतंय. यामध्ये अजय सरोदेला पिस्टलचा परवाना नेमका कुणी दिला, त्यासाठी कुणी वशिला लावला होता का, हे सगळं आता पुणे पोलीस तपासणार आहेत. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या सगळ्यामध्ये त्याच परवानाधारक पिस्टल मधून, जसं मी आधीही सांगितलं की 200 ज्या पुंगळ्या सापडल्या, यासाठी त्यांनी 200 वेळा फायर केलेला आहे. हे फायर त्याने नेमकं कुठं केलंय तर लोणावळ्यामध्ये एक फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर तो फायरिंगची प्रॅक्टिस करायचा. दुसरीकडे सोनई नावाचं एक गाव आहे. या गावामध्ये सुद्धा, गावातल्या शेतामध्ये सुद्धा त्यांनी फायरिंगची प्रॅक्टिस केली आहे. आणि जेव्हा जेव्हा तो गोळी फायर करायचा, त्याच्या सगळ्या पुंगळ्या जपून ठेवायचा की भविष्यात कुणाला ही पुंगळी सापडली आणि मग त्याच्यावरून पोलिसांनी आपला माग वगैरे काढला तर जास्त काही अडचणी यायला नकोत, म्हणून तो प्रत्येक वेळेस सराव केल्याच्या नंतर झाडलेली जी गोळी असायची, त्याची जी पुंगळी असते, शेल ज्याला आपण म्हणतो, ती शेल पुन्हा स्वतःकडे ठेवून घ्यायचा. अशा पद्धतीच्या 200 शेल त्याच्याकडे सापडल्यात. याचा अर्थ त्याने 200 वेळा बंदुकीतून गोळी झाडण्याचा प्रयत्न केलाय, सराव केलेला आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता या सगळ्यामध्ये उपस्थित होतो, तो म्हणजे इतका मोठा सराव करण्याची गरज त्याला का पडली होती. तो अशा कोणत्या मिशनवर होता का, किंवा असं त्याला नेमकी कुठली जबाबदारी या निलेश घायवळनी दिलेली होती की त्यासाठी त्याला इतका सराव करावा लागत असेल. कारण 200 बंदुकीच्या गोळ्या ही खूप मोठी गोष्ट असते. एका काडतुसाची किंमत सुद्धा हजारोंच्या घरात असते. त्यामुळे अशा पद्धतीने 200 काडतुसं जर आपण यूज केली असतील तर त्याचा खर्च सुद्धा मोठा आला असणार आहे. त्यासाठी ज्या बंदुकी वापरल्या त्या सुद्धा खूप हेवी मॉडेल्स असणार आहेत, जास्त किमतीच्या या सगळ्या पिस्टल्स असणार आहेत. त्यामुळे असं सगळं असताना हा अजय सरोदे नेमका कशासाठी बंदुकींमधून गोळ्या झाडण्याचा किंवा अगदी चांगला नेम लागण्याचा वगैरे प्रॅक्टिस नेमकी कशासाठी करत होता, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. या सगळ्यावरती पुणे पोलीस सुद्धा आता त्यांची जी काही चौकशी आहे ती करताना पाहायला मिळतात. कदाचित निलेश घायवळच्या गँगच्या टार्गेटवर अनेक वेगवेगळे टार्गेट त्यांच्या निशाण्यावरती होते आणि त्यामुळेच कदाचित शार्प शूटर म्हणून किंवा शूटर म्हणून या अजय सरोदेला तयार करण्यासाठी म्हणून हे सगळं चालू होतं का, असा संशय कुठेतरी आहे. आणि त्या अनुषंगाने आता पुणे पोलीस सगळीच तपास आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत, चौकशी असेल, ती सगळी करताना पाहायला मिळणार आहेत. या सगळ्यामध्ये त्याला बंदुकीचा परवाना कुणी दिला, त्याला पिस्तूल कुठून आणलं, त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने जिवंत काडतुसं नेमकी कुठून घेतली, हे सगळं जे ते आता चौकशीचा भाग असणार आहे. या सगळ्या चौकशीतून काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र जर निलेश घायवळच्या एका नंबरकाराच्या घरी इतकं मोठं घबाड सापडत असेल तर या गँग मधल्या आणखी किती लोकांकडे किती काय काय असू शकतं, हा एक गंभीर प्रश्न आहे. निलेश घायवळचा नंबरकारी असलेल्याकडे जर 400 गोळ्या असतील तर मग स्वतः निलेश घायवळकडे काय काय असू शकतं, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांवर आता पुणे पोलीस तपास करणार आहेत. अर्थात या सगळ्यामध्ये पुणे पोलिसांना या सगळ्याची खबर खरं तर थोडी आधी लागली असती तर जास्त चांगलं झालं असतं असं आपण म्हणू शकतो. कारण पोलिसांच्या नाकावरती टिचून 200 गोळ्या घरामध्ये ठेवणं हाच मुळात खूप मोठा गुन्हा आहे. या 200 गोळ्या जिथून कुठून खरेदी केलेल्या आहेत, खरेदी विक्री अशा पद्धतीने करणं, ती सुद्धा खूप मोठा हा सगळा गुन्हा ठरतो. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता पुणे पोलीस उशिरा का होईना पण कोणकोणत्या स्वरूपाची कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तोपर्यंत इथंच थांबूयात. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.